दीक्षाभूमीच्या विद्रुपीकरणाला प्रशासन आणि ट्रस्टी जबाबदार असल्याचा हल्लाबोल बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी केलाय। भूमिगत पार्किंगच्या माध्यमातून विद्रुपीकरण केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। तर दीक्षाभूमी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन असताना गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे असं सुद्धा ते म्हणाले। तर बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये जे स्तूप आहे त्याच्या खाली पार्किंग केलं जात असल्याचा आरोप करत काही संघटनांनी तोडफोड केलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झालेले असताना आता भीमराव आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचंही दिसतंय। दीक्षाभूमीचं जे विद्रुपीकरण झालं अंडरग्राउंड पार्किंगच्या माध्यमातून त्याला प्रशासन आणि दीक्षाभूमीचे ट्रस्टी जबाबदार आहेत। ते पुन्हा पूर्ववत दीक्षाभूमी जशी होती तशी करावी ही मागणीसाठी मी कलेक्टर साहेबांची आज भेट दिली। माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे। आमच्या आंबेडकरी जनतेच्या भावना त्यांना सांगितलेल्या जे गुन्हे झालेले आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। शांतते मार्गाने हे आंदोलन होत असताना ते गुन्हे रद्द करण्यात यावे ही मागणीसाठी मी पोलीस कमिशनर यांची भेट घेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।